ही दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातली राज ठाकरेंच्या दौऱ्याची। आज माणगाव बायपास या रस्त्याची राज ठाकरे पाहणी करणार आहेत आणि त्या पाहणी दौऱ्यासाठी ते रायगडमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला। राज ठाकरे आता माणगाव बायपासची पाहणी करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आलेले आहेत। या दौऱ्यात राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करतायत आणि विशेषतः माणगाव बायपासच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्याचा त्यांचा आजचा मानस आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या आणि काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत वाहन चालक असतील किंवा स्थानिक नागरिक असतील त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे। खरं तर हा जो मार्ग आहे तो गेल्या 17 ते 18 वर्षांपासून जसाच्या तसा आहे ना। तिथे दुरुस्ती झाली आहे, फक्त कामं सुरू आहेत पण ती कामं झालेली कुठे दिसत नाहीयेत आणि त्यामुळे अर्थातच जे कोकणात गणपतीसाठी जातात त्यांना दरवर्षीच मनस्ताप सहन करावा लागतो, मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डेच पडलेले आहेत, तर काही ठिकाणी मातीचा ढिगारा आहे, काही ठिकाणी रस्ता अपूर्ण आहे। पण हा जो माणगाव बायपास आहे हा बायपास खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच बायपासचं जिथे काम सुरू आहे तिथल्या परिसराची राज ठाकरे पाहणी करतायत। स्वतः गाडी चालवत राज ठाकरे यांच्याकडून महामार्गाची पाहणी केली जाते आणि आज पाहणी दौऱ्याचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्या माणगाव रस्त्याचं पाहणी करायला येणार होते त्या पाहणी करत असताना त्यांच्या गाड्यांचा ताफा याच सरळ रस्त्यावर चालला आहे। आपण बघू शकतो जो रस्ता मागच्या 17 वर्षांपासून रस्त्यावर राज ठाकरे यांनी आपला ताफा आता वळवलेला आहे, ते स्वतः ड्राईव्ह करत इथं आता चाललेल्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो या सगळ्या त्यांचा ताफा जो आहे तो आता इकडे याच बायपासला आता जाता दिसतोय। या बायपासच्या खाली खरं तर रेल्वेचा ब्रिज आहे, रेल्वेचे ट्रॅक्स आहेत आणि त्या ट्रॅक्सच्या वर हा बायपास आहे। माणगाव ते इंदापूरचा हा बायपास असल्यामुळे अनेक गोष्टी इकडे प्रलंबित आहेत। हा रस्ता जरी आपण बघितला तर मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या गाड्या आपण बघू शकतो याच अर्धवट पूर्ण झालेल्या रस्त्यावर आता मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थाने रस्ता चाललेत। मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी पाहणी दौरा होता, मात्र पाहणी दौरा करत असताना मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी ड्राईव्ह करत गाडी आपली याच अर्धवट असलेल्या रस्त्यावर घेऊन आलेत आणि या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी कोकणाचा खऱ्या अर्थानं विकास हा कुठे ना कुठे रस्त्यावरून पण खऱ्या अर्थानं होतोय, कारण पर्यटक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत। माणगावचा हा रस्ता माणगाव बायपास हा 17 वर्ष पूर्ण झालाय आणि त्याचं कारण शोधण्यासाठी आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे हा संपूर्ण रस्ता जो अर्धवट रस्ता आहे त्याच्यावरच खऱ्या अर्थानं ड्राईव्ह करत त्या अधिकाऱ्यांसोबत गाडीतच खऱ्या अर्थानं बातचीत करत येत आहेत। हा संपूर्ण महत्वाची जी ही भेट होती या रस्त्याला, ही पाहणी दौरा होता, त्याच्या आता सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थानं बघू शकतो तर आताच काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली तेव्हा सुद्धा ते म्हटले की मोठमोठ्या गोष्टी रस्ते पूर्ण का होत नाहीयेत ह्याचा खऱ्या अर्थानं फेल्युअर या नेत्यांचं तर आहेच, मात्र त्या नेत्यांमध्ये खऱ्या अर्थानं ती एक रस्ता पूर्ण करण्याची खऱ्या अर्थानं जबाबदारी ही आहे की नाही हा प्रश्न देखील मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला। त्यासोबत आपण बघू शकतो तर जुलैपर्यंतचा वेळ खऱ्या अर्थानं मागितलेली, मात्र जुलै आता संपूर्ण संपलेला आहे, ऑगस्टला आपण पोहोचलो आहोत, मात्र तरीही चाकरमान्यांचं जे कोकण आहे ते कोकण कुठेही अजून रस्ता त्याचा पूर्ण झाला नाहीये। काही दिवसातच याच रस्त्यावरून काही दिवसानंतर पेण येतं, त्याच्यानंतर तिकडे अनेक गणपती घेण्यासाठी लोक येतात। या रस्त्यावर गणपतीला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गर्दी करणार आहे, पण तरीही बघितलं गेलं तरी अजूनही शासनाकडून, केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून हा रस्ता पूर्ण झाला नाही। आपण रस्त्याचे दृश्य बघितले गाड्यांसोबत तर बघू शकतो दोन्ही अर्धवट आहे, त्याचं कारण एका आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत राज ठाकरे यांच्या ताफ्याबरोबरच आहेत आणि काही कारणास्तव त्यांचं नेटवर्क गेलंय, पण हा जो ताफा आहे राज ठाकरेंचा तो आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते। स्वतः राज ठाकरे गाडी चालवत आहेत आणि महामार्गाची पाहणी करतायत। राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते। मुळात हा जो माणगाव बायपास आहे त्या बायपासची आता सध्या पाहणी सुरू आहे। मुंबई गोवा महामार्ग म्हटलं की तो प्रचंड वर्दळीचा मार्ग आहे। तिकडनं दरवर्षी हजारो जे प्रवासी आहेत ते कोकणाकडे जात असतात आणि आता गणपती अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलाय, मात्र त्याआधी एक महिना फक्त उरलाय तरी देखील या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाहीये।
आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील वाहन चालकांना त्रास सहन करावा लागणार आहे आणि त्यामुळे संतप्त होत राज ठाकरे आता थेट मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत। त्यांच्याबरोबर काही अधिकारी देखील त्यांच्या गाडीमध्ये उपस्थित आहेत। त्या अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेण्याचं काम राज ठाकरे करतायत। राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते। हा रस्ता आपण पाहतोय, ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत देखील त्यांच्याबरोबरच या ताफ्यात आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपण घेत होतो। मात्र नेटवर्क गेल्यामुळे त्यांचा आवाज कट झाला, पण ही जी दृश्य आहेत ती आपल्याला दिसत आहेत। अजूनही राज ठाकरे यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाते। स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत। मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत। मी त्याला विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो आणि गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले। जमिनी विकणे एवढा एकमेव धंदा महाराष्ट्रात सुरू आहे आता, कोकणात तर सर्वात जास्ती। कधी कधी वाटतं आता कुठच्याही डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज। कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? म्हणजे स्थानिकांच्या काय म्हणतो त्याला जीवावरती ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, त्यांच्याकडनं जमिनी घ्यायच्या आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं। राज ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद जी घेतली त्यातले हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। भ्रष्टाचार होतोय आणि त्यामुळेच हे रस्ते नीट होत नाहीयेत, राजकीय हस्तक्षेप त्यात होतोय, त्यामुळे ही कामं पूर्ण होत नाहीयेत असं त्यांनी सांगितलं। नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे।